गोंदिया ब्रेकिंग। महावितरण कार्यालय के सामने जोरदार आंदोलन। बिजली निजीकरण के विरोध में 25 संगठन, 200 से अधिक कर्मचारी सड़कों पर उतरे। पेंशन, भर्ती और स्थायीकरण की मांगें बुलंद। केंद्र सरकार और राज्य सरकार की बिजली उद्योग के निजीकरण नीति के खिलाफ विद्युत कर्मचारी संगठनों ने आज सूर्याटोला स्थित महावितरण कार्यालय के सामने जोरदार धरना आंदोलन किया। इस आंदोलन में 25 संगठन के 200 से अधिक कर्मचारियों ने भाग लिया और अपने गुस्से का इजहार किया। प्रमुख मुद्दे जो आंदोलन का कारण बने: समानांतर बिजली लाइसेंस की नीति का विरोध, प्रीपेड स्मार्ट मीटर की जबरन योजना के खिलाफ, आवाज 329 उपकेंद्रों के निजीकरण और अनुबंध माध्यम से चलाने के प्रयासों का विरोध, महावितरण व महापारेषण कंपनियों की पुनर्रचना योजना को रद्द करने की मांग। इसके अलावा विद्युत कर्मचारियों और अधिकारियों ने कई महत्वपूर्ण मांगें भी रखीं, जिनमें शामिल हैं 2019 के बाद मंजूर उपकेंद्रों में स्टाफ की स्वीकृति, सभी कर्मचारियों व अभियंताओं के लिए पेंशन योजना लागू करना, 43,000 ठेकेदार व बाह्य कर्मियों को नियमित वेतन श्रेणी में लाना, 40,000 रिक्त पदों पर तत्काल भर्ती वर्ग 1 से 4 तक के मांगतर वर्गीय अनुशेष की पूर्ति, कंपनियों के अस्तित्व पर संकट। ऐसा कहना है आंदोलन में शामिल अधिकारियों का। उनका आरोप है कि यह निजीकरण नीतियां न केवल कर्मचारियों की नौकरियों के लिए खतरा है, बल्कि महावितरण और महापारेषण जैसी सार्वजनिक कंपनियों के अस्तित्व को भी समाप्त कर सकती हैं। धरना स्थल पर कर्मचारियों ने सरकार के खिलाफ नारेबाजी की और मांगें पूरी न होने की स्थिति में आंदोलन और अधिक उग्र करने की चेतावनी दी है। यदि सरकार ने हमारी बात नहीं मानी तो राज्यव्यापी हड़ताल होगी। आंदोलनकारी संगठन आमची जे सबऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन आहे ते या कृती समितीचे जे आमच्या लाक्षणिक राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू आहे त्याच्यात आमची युनियन सुद्धा सहभागी आहे। मुख्य मुद्दा कोणता आहे? मुख्य मुद्दा जे आहे जे समांतर वीज वितरण परवाना जे सरकार देत आहे त्याच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे। कारण की हे सगळं जे खाजगीकरणाच्या जे धोरण आहे लावलेलं आहे सरकारने। कारण की आमचं पण जे महावितरण आहे ते एशिया खंडातली सगळ्यात मोठी वितरण कंपनी आहे आणि आम्ही आमचे जे रेव्हेन्यू आहे ते 5,000 कोटीपासून तर 1,16,000 कोटीपर्यंत हे रेव्हेन्यू आम्ही घेऊन गेलेलो आहे। त्याच्यानंतर हे आपलं जे जनरेशन क्षमता आहे, इवन ट्रान्समिशन मध्ये सुद्धा जे खाजगीकरण चालू आहे, जनरेशन मध्ये खाजगीकरण सुरू आहे, त्याच्या विरोधात आमचं आंदोलन आहे। त्याच्यानंतर असंही आम्हाला आमचं एक अजून विरोध आहे की जर आम्ही असं ऐकण्यात आलेलं आहे की ट्रान्समिशन मध्ये IPO आणणार आहे, तर IPO जर येणार असेल तर त्याला आम्हाला तीव्र आमच्या कृती समितीतर्फे त्याचा विरोध आहे। तसेच आम्हाला पेन्शन हा आमचा अधिकार आहे, तर पेन्शन आम्हाला मिळावी। आउटसोर्सिंगचे जे आमचे बाह्यसूत्र कर्मचारी आहे 42,000, त्यांनी ते अहोरात्र 24 तास मेहनत करतात, त्यांना कायम करून घ्यावं अशा प्रकारे आमच्या मागण्या आहेत। हे आमचे टोटल सध्या 6 संघटना आहेत। ह्या 6 संघटनांमध्ये जवळपास आमचे 70 ते 80% जे कर्मचारी आहे आणि अधिकारी हे या आंदोलनात स्ट्राईक आपले जवळपास 200 ते 300 कर्मचारी 250 कर्मचारी इथे आहेत आंदोलनात सामील आणि हा पूर्ण राष्ट्रव्यापी आंदोलन आहे। सर्कलमध्ये टोटल 900 लोक आहेत आमचे, त्याच्यातले किती 900 लोक आमचे संपावर आहेत। याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टी कामगार सुद्धा 100% बाह्यसूत्र जे कॉन्ट्रॅक्टी कामगार आहे ते 100% या संपात आहे। आणि याच्यानंतर जे तुमचे दुसरं प्रश्न होतं की आंदोलन कधीपर्यंत सुरू राहणार, तर हे आंदोलन जोपर्यंत हे खाजगीकरणाचे धोरण संपत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरू राहणार। आणि आमचे जवळपास 25 संघटना आहे, तर ते 25चे 25 संघटना याच्या पुढे, कारण की त्यांनी जरी हे डायरेक्टली सामील नसले तरी त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे आणि ते उद्यापासून याच्यानंतर जे काही आंदोलन होईल त्याच्या सगळ्या संघटना सामील राहतील हे आम्हाला माहिती।
आजचा हा जो राष्ट्रव्यापी संप आहे हा प्रामुख्याने केंद्र सरकारचे जे खाजगीकरण सुरू आहे सार्वजनिक उद्योगाचं त्याच्या विरोधात आहे आणि यामध्ये आमच्या वीज उद्योगामध्ये कार्यरत प्रमुख 6 संघटनांनी भागीदारी केलेली आहे. मुख्य मागण्या काय आहे? मुख्य मागण्या ह्या आहे की महावितरण, महापारेषण आणि महाजनकोमध्ये जे मागच्या दाराने खाजगीकरण येऊ पाहत आहे, उदाहरण द्यायचं झालं तर महावितरणमध्ये समांतर वीज व्यवस्था ग्राहकांना वीज पुरवठा करण्याकरिता प्रायव्हेट खाजगी जे भांडवलदार आहे त्यांनी लायसन्स करिता जो अर्ज केलेला आहे मोठ्या शहरामध्ये त्याचा विरोध आणि महापारेषणमध्ये जे मोठे मोठे कंत्राट आहे ते खाजगी भांडवलदाराला देण्यात येत आहे त्याचा विरोध. जनरेशनमध्ये सुद्धा आमचे जे महाराष्ट्र शासनाच्या मालकीचे जे युनिट्स आहे ते युनिट पूर्व कार्यक्षमतेने सुरू ठेवण्यात यावे आणि जे जलविद्युत केंद्र आहे त्याच्यामध्ये आपण ह्या महाराष्ट्राच्या वीज ग्राहकांना एक स्वस्त वीज देऊ शकत आहे. शेतीकरिता, वॉटर पंप करिता, स्ट्रीट लाईट करिता ते प्रामुख्याने आमचे जे जलविद्युत केंद्र आहे ते पूर्ण क्षमतेने सुरू असतात. कोयना मधून जे वीज निर्माण होते ते 10-15 पैशाच्या वीज दरामध्ये निर्माण होते आणि आम्ही बाहेरून जे वीज घेत आहे ते पीक आवरमध्ये 20-25 रुपये प्रति युनिटच्या माध्यमाने घेत आहे. तर ह्या संपाच्या माध्यमाने आमचं हेच म्हणणं आहे की जनरेशनचे पूर्ण कार्यक्षमतेने युनिट सुरू करण्यात यावे आणि पारेषणमध्ये सुद्धा जे खाजगी कंत्राटदार येत आहेत त्यांना थांबवावे. महावितरणमध्ये जे समांतर वीज व्यवस्था निर्माण करण्याची व्यवस्था करण्यात येत आहे ते थांबविणे आणि इन पॅनेलच्या माध्यमाने जे महावितरणचे मागील 6-7 वर्षामध्ये 40-50 हजार कोटी रुपयाचा जो खर्च देखभालीच्या नावाखाली झालेला आहे हा थांबवून कामगार कर्मचाऱ्यांची भरती करण्यात यावी आणि महाराष्ट्रातल्या बेरोजगार युवकांना ITI झालेल्या लोकांना लाखो लोकांना रोजगार सुद्धा या माध्यमाने कायम रोजगार मिळू शकतो आणि त्यांचं जीवनस्तर सुद्धा उंचावू शकतो आणि यामुळे